मराठी ही महाराष्ट्रातली प्रमुख भाषा आहे. मग प्रदेशानुसार लहेजा, काही विशिष्ट शब्द, उदाहरणार्थ लका किंवा बे यासारखे आणि इतर भाषेतून अपभ्रंश होऊन आलेले शब्द, असं सगळं मिळून सोलापुरी, कोल्हापुरी, नगरी, पुणेरी सुसंस्कृत मराठी किंवा बंबया मराठी अशा उपभाषा तयार झालेल्या आहेत. परिस्थितीनुसार घडणाऱ्या गोष्टींचा प्रत्येकाच्या आयुष्यात वेगळा परिणाम घडू शकतो. समजा एखाद्या दगडाला ठेच लागून एखादा व्यक्ती पडला, तर जरुरी नाही की दुसऱ्या व्यक्तीसाठी तो दगड ठेच लागण्यासाठी त्याच्या रस्त्यात असेल. दरम्यानच्या काळात त्याच्यावर शेंदूर, तेल, दूध पडलं, आजूबाजूला 4 फुलं गोळा झाली, तर तो दगड कोणाच्या आयुष्यात श्रद्धास्थान बनू शकतो. भाषेचंही तसंच आहे. आपली मराठी भाषा आपल्याला खूप स्वातंत्र्य देते. शब्द एकच असला तरी त्याचे अर्थ प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळे असू शकतात. उदाहरणार्थ, मला बाभळीचा काटा रुतला. मला बाभळीचा काटा रुतला. हा काटा माझ्यासारखंच सगळ्यांच्या आयुष्यात दुःख घेऊन येणारा नक्कीच नसणार. त्याच्या झालेल्या जाणीवपूर्वक किंवा नकळत स्पर्शाने तिच्या अंगावर येणारा शहाऱ्याचा काटा तिला हवा हवाचा किंवा रोमांचित करणारा असू शकतो. तसंच प्रेमाचं प्रतीक असणाऱ्या गुलाबाचा काटा हा बाभळीच्या काटा इतका खोलवर रुतणारा नसला तरी जखमा दीर्घकाळच्या देऊ शकतो. आणि हा काळ, ही वेळ ठरते ती ही घड्याळ्याच्या 3 काट्यांच्या चालीवर. चालीरीती आत्ता बदलल्या हो. पूर्वी हाताने जेवणारी माणसं आता काटे चमच्यांनी खातात. उलुसे चमच्यांनी ढीगभर खाणाऱ्यांना वजनाच्या काटेची भीती. हे झालं दैनंदिन. पण एरवी आपल्याला अडचण ठरणाऱ्या व्यक्तीलाही आपण आपल्या मार्गातला काटाच म्हणतो. आणि त्याला कायमचं दूर करण्याला त्याचा काटा काढणं म्हणतो. आणि याची खबर त्या व्यक्तीला लागली की तिच्या अंगावर येणारा भीतीचा काटा वेगळाच. कितीतरी बोली भाषेत काटा म्हणजे कापा असाही त्याचा अर्थ होतो. थोडक्यात काय, शब्दांचे अर्थ हे त्या परिस्थितीत बोललेल्या पूर्ण वाक्यावर आणि म्हणणाऱ्याच्या नियत लहेजावर अवलंबून असतात. तसंच उच्चारांचं सुद्धा आहे. अनुनासिक आणि अतिशुद्ध उच्चार असलेल्यांचा एक विशिष्ट वर्ग आहे. त्यांचा हट्ट असतो की प्रत्येकाचे उच्चार आणि अर्थ एकच असावेत. थोडक्यात एकाही व्यंजनाचा उच्चार चुकणार नाही याची दखल घेणारे. मुळात संभाषणाची गरज वाटली माणसाला म्हणून भाषा उदयास आली. जसं संविधानानुसार प्रत्येक व्यक्तीला आपले विचार मांडण्याचा अधिकार दिलेला आहे ना, तसा तो हव्या त्या भाषेत व्यक्त होण्याबाबतही असायला हवा. मग लहेजा टोन कुठलाही असो, त्यात राव, शेठ, भावा काही असो, किंवा न चा ण शी, ळ चा ड शी किंवा एबीसीडी शी संबंध नसो, फक्त व्यक्त होता आलं पाहिजे प्रत्येकाला. प्रत्येक शब्दांचे गर्भ वेगळे म्हणून संदर्भ सुद्धा वेगळे. त्यावरूनही ठरतो अर्थ, टाळता येतो अनर्थ केता म्हणे.